तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आपण करूया ते आदिवासी चषक 2026 मध्ये आपलं सगळ्यांचंच आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। या सत्रामध्ये अगदी आपण पाहत आहोत व्यासपीठावरती उपस्थित असलेले पाहुणेवर आम्हाला पाहायला भेटत आहेत आमचे। त्याचमध्ये पाहायला गेलं तर आमच्या आज महाले सरांचे देखील आम्हाला उपस्थिती पाहायला भेटत आहे। त्यांच्या सोबतीलाच आमचे तिवरे सर देखील आज उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या सोबतीला अगदी आपण पाहत आहोत आमचे मडके सर देखील उपस्थित आहेत आणि त्याचनंतर आमचे श्यामजी निकडे साहेब यांचे देखील उपस्थिती आम्हाला पाहायला भेटत आहे। सगळ्याच पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत। आणि आता बोलूयात एक मोठ्या सामन्याकडे, जिथे आपण पाहायला गेलं तर मित्रांनो शहापूर तालुक्यातील दोन दिग्गज संघ एकमेकांसोबत खेळतील आणि चला पाण्याची मागणी पंच करतायत। स्ट्रिक जे स्टंप आहे त्या स्टंप साठी पाण्याची मागणी होते। खूपच मोठा सामना, जिथे आपण पाहायला गेलं तर खर्डी कसारा विभागामधील सगळ्यात महत्त्वाचे दोन दादा संघ, एका बाजूला संघ आहे शिवण्णा स्पोर्ट्स धामणी आणि दुसऱ्या बाजूला आराध्य 11 कसारा। या दोन संघादरम्यान एक मोठा मॅच, आजच्या दिवसाचा सगळ्यात तगडा मॅच, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आम्ही सगळेजण अनुभवणार आहोत। पुन्हा एकदा प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करूयात। प्रेक्षक हो कुठेही जाऊ नका, बाउंड्री लाईनला बनून राहा, कारण महत्त्वाची तुम्ही जर ऐवज झेल जर बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल पकडला तर तुम्हाला 200 रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेच्या अंतर्गत आमचे जानूजी हिरवे साहेब यांच्याकडनं ते रोख रक्कम कॅश प्राइज दिलं जाणार आहे। आणि त्याचमुळे ते ऐवज झेल पकडण्यासाठी आपण तयारीला राहायचं आहे। आणि त्यानंतर SR स्पोर्ट्स चांसा बी संघ, आपण तिथून सगळ्यांनी बाजूला व्हा, लाईव्ह मॅचेस चालू आहेत। आयोजकांची सूचना येते। यस, थँक्यू गुरु, थँक्यू जतीन, थँक्यू प्रवीण, कॉर्पोरेट करतायत स्पर्धेसाठी आणि सध्या तरी संघ मजबूत स्थितीमध्ये दिसलाय, मोठा विजय मिळवलाय, असं देखील अभिनंदन करूयात आणि वळूयात या लढतीकडे। 4 ओव्हरचा मॅच, खूपच महत्त्वाचा मॅच जिथे आपल्याला पाहायला भेटते। जाऊयात मॅचकडे, सगळ्यांचं स्वागत करूयात आणि वळूयात मॅचकडे। सध्याच्या घडीला सगळ्यात मोठा सामना या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय, बेस्ट वर्सेस बेस्टचा बॅटल। सँडी बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटेल आणि आता ओपनिंगची जोडी अजय गवतेच्या सोबतीला निलेश पागी। पहिला बॉल, पहिला चेंडूवरती इनसाइड आउटला खेळत फटका फसलाय, डाउन द बॉल फील्डर जज करतो, जजमेंट चांगला आहे। झटका क्रमांक पहिला, चले जाव सारा पहिल्याच बॉल वरती दिला गेलाय। अजय गवतेची विकेट, सगळ्यात मोठा मासा गळायला लागलाय। बिग विकेट डाऊन, फर्स्ट विकेट डाऊन, पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये। 440 होल्डचा झटका, अजय गवते आउट। विकेट डाऊन, पहिला मोठा झटका देत असताना सँडी पोटकुलेच्या खात्यामध्ये आलेली महत्त्वाची सगळ्यात विकेट, जिथे वाटलं होतं या मॅच मध्ये तो स्टार्ट मिळेल, मग त्यानंतर ती सुरुवात होईल। इनसाइड आउटला खेळ आणि बरोबर त्या प्लॅनिंग मध्ये, बरोबर त्या ट्रॅप मध्ये, त्या जाळ्यामध्ये अडकवलं खेळाडूला आणि ते बरोबर जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्येच तो अडकलाय। चांगला झेल, मनोजचा चांगला झेल, प्रदीपचा चांगला झेल, मनोज लांगानला आहे आणि त्यानंतर तिथे प्रदीप आपल्याला पाहायला भेटतात। एक्सा कव्हरला खूप चांगला झेल पकडलाय आणि पहिला झटका दिलाय। डावाची सुरुवात करावी लागेल आता। सूरज चौधरी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इनॅट नंबर 3 वरती बॅटिंग साठी आलाय। ही पोझिशन खूप महत्वाची आहे, जिथे आम्ही या पोझिशनवरती आम्ही 2003 ते 2004 मध्ये रिकी पॉन्टिंगला पाहिलं होतं ऑस्ट्रेलियन टीम साठी आणि त्यानंतर इंडिया टीम साठी आम्ही विराट कोहलीला पाहिलंय। ही पोझिशन खूप महत्वाची। चांगला फटका आहे, गॅप मध्ये खेळलाय, विशेपला फटका येतो, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवला जाईल, बॉल फेकी होते तोपर्यंत ओ माय गॉड, याही वेळेस तो प्रयत्न चालू होता की 2 मिळतायत की काय, 2चा प्रयत्न चालवतील का काय, परंतु असं म्हणतात की एखादी ठेस लागल्यानंतर
ते पाऊल चांगले टाकणं गरजेचे असतील. ती पहिली ठेस लागली आहे, पहिल्याच बॉलवरती तो मोठा झटका आणि मग त्यानंतरचं हे सध्या तरी आपण पाहत आहोत त्यालाच अनुसरून सध्या तरी ती घाई केलेली नाहीत, रिक्स घेतलेली नाहीत. एकच सिंगलनं अगदी आपण पाहत आहोत धावसंख्येला गती दिली जाईल. धावसंख्येचा पाया रोवला गेलाय. क्रॉस बॅटेडने खेळलाय, बॉल मागे पाठवलाय, फाईन लेगला खाली क्षेत्र आहे, वॅकेंट एरिया निघालाय बॉल. 1-2 का 4 चेंडू सीमा पार यावेळेस आलाय दणदणीत खणखणीत आदिवासी चषक महत्वाचा या इनिंगचा पहिला वार. चेंडू सीमा पार आलाय चौकार. खूपच महत्वाचा हा मॅच आपल्याला पाहायला भेटतोय. आताही यावेळेस हो काय फटका खेळलाय, या फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. खूपच लाजबाब स्ट्रोक तो राहिलाय निलेश पागीच्या बॅटमधनं. हा चर्चेमध्ये खेळाडू आहे. महत्वाचं राहिलंय की सँडी पोटकुळेला पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली होती, मग त्यानंतरचं हे आक्रमण आता निलेश पागीने चढवलंय. अजून एक क्रॉस बॅटेडनं, याही वेळेस जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, बॉल झालाय छुमंतर. दुसरा लगातारचा षटकार. प्रेक्षक झोतामध्ये, प्रेक्षक स्टँड मध्ये प्रेक्षक आहोत. आईवर झेल पकडा, 200 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. आता 200-400 गमावलेत कारण 2 षटकार आलेत. गॅप मध्ये खेळलाय, याही वेळेस चेस आहे. पाहूयात बॉल गॅप मधनं निघालाय, चेस दूर असेल आणि आता बॉल निघालाय बाउंड्री लाईन पार. अजून एक आलाय महत्वाचा, अजून एक चौकार. चला पाहणी करायची आहे खेळाडूची. पहिल्याच ओव्हरमध्ये काय धडाक्यामध्ये सुरुवात आपल्याला पाहायला भेटली आहे. पहिल्याच ओव्हरला ती सुरुवात विकेट न झाली, त्यानंतर सिंगल आली. त्यानंतर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये हाकारच माजवलाय. निलेश पागीचे फटके खूप चांगले राहिलेत आणि जणू काही गोलंदाजाला चटकेच दिलेत. पहिल्याच ओव्हरमध्ये धडाक्यामध्ये सुरुवात होत असताना, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना चला 21 धाबा धावफलकामध्ये पाहायला भेटत आहेत. पहिल्याच ओव्हरला 21-4 ओव्हरचा मॅच आणि आता सागर आगान बॉलिंग ट्रॅक वरती महत्वाचा खेळाडू अजून एक पाहायला भेटतोय. समोर आहे सूरज चौधरी. पहिलाच बॉल बरोबर तो फुल लेनचा हाताळलाय, अवे फ्रॉम दी बॉडी बॉलला ठेवलंय आणि त्यानंतर पाहायला गेलं तर प्लेअर मिस. या मॅच मध्ये ती रणनीती वेगळी आहे. सध्या तरी जो खेळाडू टच मध्ये आहे, फॉर्म मध्ये आहे, त्याला लवकरात लवकर पाठवलंय. गेल्याही मॅच मध्ये चांगला नॉक त्यानं दाखवला सूरज चौधरीने आणि त्याचाच अनुसरून सध्या तरी या मॅच मध्ये त्याला लवकर पाठवलंय. पहिली विकेट शून्यावरती आली आहे. सागर थोडासा थांबला गेलाय, तिथे आपण पाहत आहोत बिल्स पडल्या होत्या ऑलरेडी आणि त्यामुळे तो गोलंदाज थांबला गेलाय. हे कॉन्सन्ट्रेशन आहे सागरकडे आणि सध्या तरी ते त्यानं दाखवलं. पहिला चेंडू बरोबर लेंथ आणि लाईन वरती पडलाय, मग तो कॉन्फिडन्स गोलंदाजीमध्ये दिसू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला अशी सुरुवात राहिली आहे. मैदानाच्या आतमध्ये निलेश पागीनं 4 बॉलला 20 धावा कलेक्ट केल्या, 2 षटकार 2 चौकार आतापर्यंत त्याने टोकले. तो नॉन स्ट्राईक केंडला 20 वरती खेळतो आणि सूरज सध्या तरी 1 धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा सागर ओव्हर द विकेट. स्लोअर वन पुढे येऊन सरसावून खेळलाय. ग्राउंड स्ट्रोक आहे. विशेपला क्षेत्ररक्षक
प्रदीप पुन्हा चांगली फिल्डिंग करतोय, बॉल फेकी केली जाईल तोपर्यंत एकच सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट, धावा झाला तर धाव फलकावरती 22 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. खूपच चांगलं भव्य आणि दिव्य नियोजन, आदिवासी समाजाला घेऊन चाललेली स्पर्धा, तुमचा आमचा सगळ्यांचा अभिमान, तुमचा आमचा स्वाभिमान आणि तुमच्या आमच्या हृदयामध्ये राहणारी स्पर्धा अर्थातच आदिवासी चषक. ही स्पर्धा तुम्ही आम्ही सगळेजण एन्जॉयमेंट करत आहोत. शहापूर तालुका नव्हेच तर ठाणे जिल्हा, त्यानंतर रायगड जिल्हा, नाशिक जिल्हा आणि त्यानंतर आपण पाहत आहोत याही पलीकडे या टीमींचा सहभाग या टुर्नामेंटमध्ये आहे, या स्पर्धेमध्ये आहे. आणि सध्या तरी आता ती विकेट धोक्यामध्ये वाटली होती, धडधड वाटली होती आणि अशा पद्धतीने तो झेल सोडला आणि आता पहा तिथे तारांबळच उडाली आहे. वेळ इतका घेतलाय की सहजरित्या त्या 3 धावा यशस्वीरित्या धावून पळून कंप्लीट झाल्यात. आणि आता या 3च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल, 3च्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावा झाल्यात 25. एक उल्लेख आम्ही सातत्यानं करत आहोत, पहिल्याही दिवसामध्ये तो आम्ही उल्लेख केला होता, जेव्हा जेव्हा झेल सोडला जातो तेव्हा आम्हाला ती रोहित शर्माची खेळ आम्हाला आठवण येते. 264 धावसंख्येची, तिसारा परेरानं सोडलेला तो 4 धावसंख्येवरती त्याचा तो झेल, मग त्यानंतर त्याने ठोकलेला 264 धावा, सहसा त्या ठोकल्या नव्हत्या तर त्यासाठी ते झेल त्याच्या अगोदर त्याचे सोडले होते. लाऊड अपील झाली परंतु कनेक्शन राहिलेलं नाहीत. डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. अजून एक डॉट बॉल, ती चुरस सध्या तरी चालू आहे, कारण आता सागरने जाणलंय की वेगामध्ये जे बॉल हाताळले ते बॅटवरती स्पर्श झाले तिथे वेगळं करणं गरजेचं आहे. अरे म्हटलं जातं की इतिहास घडवणारे काहीसे वेगळे करत नसतात, परंतु जे काही करतात ते वेगळ्या पद्धतीने करतात. आणि आता या वेगळ्या पद्धतीने जे केलंय त्याच्यामध्ये यश मिळालंय. सागर आगांचा डॉट बॉल आलाय, षटक क्रमांक 2 आपण पाहत आहोत. आता हा वेगामध्ये हे व्हेरिएशन आहे, विविधतापूर्ण गोलंदाजी याला म्हणतात. गेला बॉल चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, स्लोअर वन हाताळला आणि यावेळेस तर पूर्णपणे भन्नाट वेगाने बॉल हाताळलाय. मोठा फटका खेळू दिलेला नाहीत. या मॅच मध्ये सूरज चौधरीचं स्ट्रगल चालू आहे. 5 बॉल खेळलाय, 2 वरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला 5 बॉल खेळलाय निलेश, 23 वरती खेळतोय. धावा 25. अंतिम बॉल बाकी आहे या ओव्हरचा, पाहूयात. पुढे सरसावून इनसाइड आउटला खेळलाय, कडक बॉल निघाला बॉडीला ईशा बाहेर, बरोबर मोजून मापून तोलून मारला हा षटकार. 6 धावा. हे षटक आतापर्यंत पाहायला गेलं तर 5 बॉल पर्यंत ते व्यवस्थितरित्या चालू होतं. अंतिम बॉल पुढे येऊन तो फटका खेळला आणि बरोबर तो मोजून मापून एकसा कव्हरला तो आलेला हा षटकार आपण पाहिला. एक्सा ऑर्डिनरी होता, एक्सा फोर्सनं मारलेला स्ट्रोक. 2 ओव्हरचा खेळ 31 झालात. 31 धावा धाव फलकावरती. खूपच मान्यवरांची मांदियाळी आम्हाला आज व्यासपीठावरती आजही पाहायला भेटते. प्रत्येक दिवसामध्ये पाहुण्यांची उपस्थिती पाहायला भेटत आहे आणि म्हणूनच आम्ही सातत्यानं तो उल्लेख करत आहोत. आपल्या समाजाला घेऊन जाणारी स्पर्धा आणि त्याचमुळे ते आपल्या समाजातील जे मोठे वरिष्ठ जे नागरिक आहेत त्यांची उपस्थिती आम्हाला नेहमीच पाहायला भेटली आहे. हुक करायचा होता, फटका फसलाय. सागर आगान डाऊन द बॉल आणि तिथे आता सॉफ्ट डिसमिसल, महत्वाची विकेट. निलेश पागी यावेळेस या बॉलवरती झाला बाद. झटका क्रमांक 2. ला दुसरा झटका दिला गेला आणि तिथे महत्वाची ही विकेट करण भाकरेच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. आज व्यासपीठावरती आमचे महाले सर, तिवरे सर आणि त्यानंतर मडके सरांची उपस्थिती आणि त्यानंतर आमचे श्यामजी निकडे साहेबांची देखील उपस्थिती त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. या सत्रामध्ये आज या स्पर्धेला आवर्जून भेट देण्यासाठी, सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित आहेत. आणि अगदी आपण पाहत आहोत जानूजी हिरवे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आज या स्पर्धेच्या अंतर्गत आम्हाला जॉईन झालेले आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. लेफ्टी बॅटर आला आणि तिथे आपण पाहत आहोत पायचीटची अपील आणि आता स्वीकारली जाते. दाद स्वीकारली गेली आणि झटका लागलाय. फलंदाज झाला बाद. कल्पेश बागी आउट.
त्या बॅट पॅच मध्ये थोडासा या मॅच मध्ये या टुर्नामेंट मध्ये कल्पेश पागी सध्या तरी दिसलाय. याही मॅच मध्ये तो शून्यावरती बाद झालाय. पायचीची अपील, लाऊड अपील होती ती पकडून धरली पंचांनी आणि बरोबर तिथे मिडल स्ट्रिकला सापडलाय खेळाडू. आणि आता हा झटका क्रमांक लागलाय तो तिसरा. 31 ला तिसरी विकेट. 2.2 चा खेळ समाप्त झाला आणि काय गोलंदाजी राहिलाय. करण भाकरेचा हा भेदक मारा दिसतोय. लगातार 2 विकेट मिळवतोय. ऑन हॅट्रिक बॉल. पाहूयात मोठा विक्रम नोंदवेल का. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर लगातार 2 विकेट त्याने घेतल्या. स्ट्राईक रेटला आता विलास पागी पाहायला भेटतो. फिल्डिंग सेटअप केली जाते. एकसा कव्हर डीप मध्ये आहे, कव्हर डीप मध्ये आहे, लॉंग ऑन डीप मध्ये आहे, मिड विकेट, त्यानंतर स्क्वेअर लेग, हे 5 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. पाहूयात रणनीती कशी आहे. पुल करायचं होतं, मिस टायमिंग करून बसलेत. फटका फसलेला वाटतोय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एका टप्प्यानं बॉलला उचललं जाईल. 2 चा कॉल आहे. बॉल स्ट्रायकर एंडला फेकी झाला तोपर्यंत 2 सहज 2 धावा घेऊन जातो विलास पागी. आणि आता या 2च्या मदतीने धाव फलक 33 धावा. 33 वरती धाव फलक. 3 विकेट गेला. 2.3 चा खेळ समाप्त झाला. हे षटक खूप चांगलं राहिले आतापर्यंत. या ओव्हरला शांततेचं वातावरण दिसलंय. डगआउट आता थोडंसं शांत झालंय. सुरुवातच खूप चांगली होती. जिथे फिल्डिंग करणाऱ्या टीमची ती सुरुवात होती. पहिला बॉलला विकेट, मग त्यानंतर कल्पेश पागीचे खूप चांगले स्ट्रोक, तिथे धमाके झाले, मग त्यानंतर ती विकेट आली आणि आता कमबॅक होतोय. हा बॉल नो बॉलचा इशारा पंचांनी कळवलाय. पुन्हा एकदा अगदी आपण पाहत आहोत. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. आलेल्या पाहुण्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. ज्यांनी स्वप्न पाहिलंय, ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा, ज्यांचं मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलंय आणि एक गोड स्वप्नाकडे आपण ही वाटचाल करत आहोत, ते आमचे जानूजी हिरवे साहेब या स्पर्धेचे प्रणेते इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. याही वेळेस लाऊड अपील, बरोबर तो फुललेनचा बॉल बीट करून चालला आणि आता बॉल आला. अजून एक डॉट बॉल. ही ओव्हरच खूप महत्वाची राहिली आहे. करण भाकरेचा हा भेदक मारा राहिलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये. 34 ला धाव फलक. आज सगळ्याच पाहुणेवरांची उपस्थिती. आज आमच्या जानूजी हिरवे साहेबांच्या विनंतीला मान देऊन आलेले पाहुणेवर महाले सर असतील, तिवरे सर असतील, मडके सर असतील आणि त्यानंतर आमचे श्यामजी निकडे साहेब असतील. सगळ्यांचं पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीनं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतात. पुन्हा लाऊड अपील आणि ती देखील पायचीची. पुन्हा ती स्वीकारली गेली आहे. मिडल स्टिकला सापडला खेळाडू. लेग बिफोर विकेट. फलंदाज विलास पागी आउट. केवढीचे 34 ला 4 विकेट गेलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना शिवन्ना स्पोर्ट्स धामणी संघ. बॅटला खाली ठेवलंय. क्रॉस बॅटरने खेळायचं होतं. लॉंगॉनला फिल्डर आहेत. शुभम कडनं बॉल फेकी केली जाईल. 2 चा कॉल आणि तिथे आता हा निर्णय त्या अंपायरकडे सोपवला गेलाय. जाऊयात वॉर्ड रूम मध्ये, टेक्निकल रूम मध्ये. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा कॅचअप केली जाते. टेक्निकल रूम आहे आपल्याकडे, टेक्निकल टीम आहे. योगेश टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक राजांना एन्जॉयमेंट करायला भेटत आहे. युट्यूबला लाईव्ह मॅच आहे आणि त्याचमुळे ते त्या टेक्निकलचा वापर आता केला जातोय. जाऊयात वॉर्ड रूम मध्ये. चेक केलं जाईल घडले काय, दूध का दूध, पाणी का पाणी केलं जाईल. आणि सध्या तरी आता हेमंतजी तावडे सर आम्हाला जॉईन झालेत. बॉल चेक केला जातोय तो कशा पद्धतीने कसा लावलाय, कलेक्ट झाल्यानंतर तो फ्रेम मध्ये आहे का, वेगवेगळ्या अँगलनं आणि त्यानंतर स्लो मोशननं आता हा बॉल चेक केला जाईल. क्रुशियल मोमेंट आहे त्याचमुळे तो वेळ घेतला जाईल. डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. धडधड वाढलेली वाटते. पाहूयात. बॅट अगदी आपण पाहायला गेलं तर हवेमध्ये राहिले आणि त्याचमुळे तो रेड सिग्नल जारी झालाय. ओ यू टी बॅट्समन झालाय रन आउट आणि महत्वाची विकेट सूरज चौधरीला परतावा लागेल. झटका क्रमांक लागलाय.
मैदानाच्या आतमध्ये 5वा फलंदाज सूरज चौधरी आउट. ओव्हर क्रमांक 3 समाप्त झाले आहे. काय षटक राहिलंय. एका ओव्हरला 3 विकेट आणि 4 धावा खर्च केल्यात. करण भाकरेचा भेदक माराच दिसलाय. वाट अ कमबॅक. खूपच चांगलं कमबॅक राहिलंय. पाहतो ऍक्शन रिप्ले पुन्हा आपल्या स्क्रीनवरती. त्या अशा पद्धतीने ती विकेट आली. विकेट क्रमांक 5 रनआउटची ती विकेट अल्ट्रा स्लो मोशन आता पुन्हा एकदा ते दाखवलं जातं ऍक्शन रिप्ले. बॉल कलेक्ट झाला आणि मग त्यानंतर ती बॅट क्रीज मध्ये पोहोचलेली नाहीत. प्रकाश कुंदे आला आणि आता विकेट घेऊन जाईल आणि तिथे देखील आता अविनाश पागीची विकेट. झटका 6वा. देखील आपल्याला ऐकायला मिळालंय. सह्याद्री आदिवासी समाज संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि तथा आपण पाहत आहोत ठाणे जिल्हा शिवसेना संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्माननीय आमचे जानूजी हिरवे साहेब यांचे संगीत आपण ऐकलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनातून त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही तुम्हा आम्ही सगळेजण ही स्पर्धा पाहत आहोत. आलेली 6वी विकेट अविनाश पागीला परतावा लागला आणि आता अशा परिस्थितीमध्ये आता नवीन खेळाडू नेट नंबर 8 वरती आता किरण गवते येतोय. ती बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे परंतु त्या खेळाडूंना ते योगदान देणं गरजेचं असेल. या मॅच मध्ये 5 बॉल बाकी राहिलेत. फायटिंग टार्गेट होईल का पाहूयात कारण अपोजिट संघ देखील तितकाच ताकदवर आहे. आराध्य 11 कसारा याही टीमकडे ते खेळाडू आहेत. मॅच विनिंग पारी आपण पाहिली. गेल्याही मॅच मध्ये 53 धावा चेस करून आलेत आराध्य 11 कसारा संघ. ओहो चांगला फटका वेट केला होता. लेट कट केलाय. फटका चांगला आहे. स्क्वेअर कट आणि तिथे बॉल अडवला गेलाय तोपर्यंत एक सिंगल. सिंगलच्या व्यतिरिक्त काही नाहीत कारण ती फिल्डिंग खूप चांगली झाली. बरोबर तो फिल्डर सेट केला गेला. एक सिंगलच्या मदतीने धाव फलक 36. चार बॉल बाकी आहेत. प्रकाश कुंदेची देखील गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे. गणेश स्ट्रायकर एंडला समोर होता. यावेळेस विशेपला खेळलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑफ मध्ये. एक सिंगल तर मिळेल असं वाटतं आणि आता 2चा कॉल आहे. डायरेक्ट हिट होईल का पाहूयात. नो चान्स. थोडस हलकस मिसफील्ड आणि आता फायदा घेतलाय दोन्ही खेळाडूंनी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल ही धाव. 2च्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले 38 ऑन बोर्ड. 38 धावा धाव फलकावरती पाहायला भेटतायत आपल्याला. आता राहिलेत या मॅच मध्ये फक्त 3 बॉल. या इनिंगचे 3 बॉल बाकी आहेत आणि सध्याच्या घडीला जो मॅच आपण आज मित्रांनो पाहत आहोत तो आजच्या दिवसाचा सगळ्यात मोठा मॅच आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. दोन्ही बाजूला फलंदाज आहेत. दोन्ही बाजूला गोलंदाज आहेत आणि सध्या तरी ती गोलंदाजी भेदकता दिसलेली आहे. 2 ओव्हरला 31 होत्या. मग त्यानंतरची शांतता कारण त्याचं राहिलंय करण भाकरेची गोलंदाजी. यावेळेस इनसाइड आउटला खेळलेत. फटका चांगला आहे. गॅप मध्ये निघालाय. एकशा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक. एका टप्प्यानं कार्यक्रम झालाय. चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या पार. आलाय गणेश धावतच्या बॅटमधनं हा दणदणीत खणखणीत चौकार. बरोबर तो गॅप मध्ये खेळलाय. फिल्डरला बीट केलंय. एका टप्प्यानं निघाला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकसा कव्हरला एकसा ऑर्डिनरी स्ट्रोक चौकार आला आणि आता SR स्पोर्ट्स सांसा बी संघ आपला प्रतिनिधी आमच्याकडे पाठवून द्या कारण ते लॉट्स पाडले जाणार आहेत. 2 शिट्ट्या असतील. विजयी संघ आणि SR स्पोर्ट्स सांसा बी. चला यायचा आपण लवकरात लवकर. क्रॉस बॅटेडने खेळलाय. यावेळेस तर बॉल निघालाय. लुक ॲट दी साइट अँड लुक ॲट इट सन. बॉल गोइंग 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 अँड गॉन. 6 पाहण्यास आता थोडस मजा मिळेल कारण जाऊयात ऍक्शन रिप्ले कडे. तो ऐवाजेल पकडलाय की नाही आता हे चेक करूयात. कदाचित पकडला असं वाटतंय. हो
चला बॉल द्यायचा आहे दादा, बॉल द्या. हा म्हणजे तो पकडलायच. चला नाव सांगायचं आहे दादा, नाव सांगायचं. सागर बरब, टीम बेस्ट ऑफ बेलकडीपाडा टीमचा खेळाडू आहे आणि त्यानं खूप चांगला झेल पकडलाय. डायरेक्ट तो बॉल घेऊन आमच्या मुख्य व्यासपीठाकडे आलाय. 200 रुपये. सोपान बरब, आपण देखील प्रयत्न ते करणं गरजेचे असतील. हा तुम्ही सकाळपासून टू प्लस विकेट. पन्नास झालेत, 51 करायचे आहेत आणि आता सध्या तरी ते कॅश प्राइज दिलं गेलेलं आहे. त्या खेळाडूचं अभिनंदन आपण करूयात. खूप चांगला झेल पकडला. ॲज अ क्रिकेटर आहेत मग तो त्याच्याकडेच गेला. बरोबर तो झेल. असला आपण त्या लॉर्ड्सकडे वळणार आहोत. त्यांचा टीम आपल्या हालत का प्रतिनिधी. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. भास्कर श्री भगत साहेब आपल्या शुभ हस्ते ते लॉर्ड्स पाडले जाणार आहेत. असला यायचा प्रतिनिधी या. त्यांचा संघ गुरु, चला लवकर या. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उभे राहा. थांबायचं आहे तिथे. त्यानंतर असला आपण विजेता संघ म्हणजे जो मॅच चालू आहे त्याने प्रतिनिधीने जायचं आहे तिथे. एक चिठ्ठी आहे SR स्पोर्ट्स तानसा बी आणि एक चिठ्ठी आहे विजेता संघ. दोनच चिठ्ठ्या आहेत. जी चिठ्ठी उचलली जाईल त्या चिठ्ठीला बाय मिळेल. चला लाईव्ह लॉट्स आहेत. पारदर्शकता ही स्पर्धेची खासियत आहे, कारण लॉट्स देखील ते पारदर्शकतेने झालेले आहेत. आणि याही काही ज्या गोष्टी आहेत SR स्पोर्ट्स तानसा, चला लक फॅक्टर तुमच्याकडे ऑन आहे. आज लकी ठरलेत ते आणि तिथे अभिनंदन देऊयात गुरुला. संघ पोहोचला क्वालिफायच्या राऊंडमध्ये आणि बघा तर तो जो पुढचा मॅच आहे तो विजेता संघाच्या विपक्षामध्ये बेस्ट ऑफ बेलकडीपाडा संघ असा असेल. हे शेड्यूल आपल्यापर्यंत आले. थोडंसं फास्ट देखील खेळायचं आहे. अजून आपल्याला 2 मॅचेस कव्हरअप करायचे आहेत. आज पाहुणेवरांशी देखील मान्यवरांशी देखील मांदियाळी खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूयात. मोठा सामना अनुभवत आहोत. 4 ओव्हरला 50 बरोबर त्या धाबा कुठल्या गेल्यात. 50 गाठली गेली आहे. आत्ता 51 करायचे आहेत. 24 बॉलला 51. चला ओपनिंग जोडी पाठवा. पहिलाच बॉल बरोबर ते टायमिंग जुळालंय. बरोबर तो गॅप मध्ये मारलाय. मिनी हेलिकॉप्टरचा अंदाज दाखवलाय. ते घुमा के फटका होता आणि बॉल निघाला त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलाय. कडक चौकार.
ट्रॅकवरती स्ट्रायकर एंडला सागर आगान आणि नॉन स्ट्राईक एंडला बबलू खाडे. हा सन्माननीय अनंताजी वेहले साहेब या सत्रामध्ये अगदी आम्हाला पाहता आहोत यावेळेस जॉईन झालेले आहेत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. आणि त्याच नंतर तसेच त्यांचे चिरंजीव आमचे राजेजी वेले साहेब यांची देखील उपस्थिती आम्हाला पाहायला भेटते आहे. त्यांचं देखील आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि हे स्वागत चौकारानं देखील होते. दोन्ही पाहुणेवरांचं लगातारचे 2 चौकार. सामना खूप महत्वाचा आहे. जिथे आपण हा जो सामना पाहत आहोत शिवण्णा स्पोर्ट्स धामणी आणि विपक्षामध्ये आराध्य 11 कसारा असा मॅच चालू आहे. 2 बॉलला 2 चौकार आलेत. आता तर यावेळेस हो काय फटका खेळला रेडार मध्ये घेतलाय, स्लॉट मध्ये आलाय, कार्यक्रम झालाय आणि चेंडूला पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. आपण पाहिली असेल पहिल्या इनिंगला होती. त्या पहिल्या इनिंगचा जर आपण विचार करायला गेला तर पहिल्या ओव्हरला त्या 21 होत्या. ते सँडी पोटकुळीचं षटक होतं. क्रॉस बॅटेडने खेळलाय. याही वेळेस गॅप शॉट सिलेक्शन दाखवलं आणि आता एका टप्प्यानं बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे 4 तो बेडा होगा पार और एक चौकार. यावेळेस चांगला ब्लॉक ऑन होल्ड मध्ये बॉल फुल लेनचा होता, जड मध्ये केलाय. तिथे सन्मान देण्यास भाग पडलाय. बुरे गेंद पे प्रहार, अच्छे गेंद को सन्मान. हा क्रिकेट सध्या तरी आता सागर आगांकडनं राहिला मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग करतोय. धावा चांगला कुठला गेलात. याही वेळेस इनफिल्डला वेधून चेंडू डीप मध्ये निघालाय. गॅप शॉट सिलेक्शन अजून एक आलाय महत्वपूर्ण, अजून एक चौकार. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे आणि सध्या तरी या मोठ्या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन दाखवतोय. पाहूयात सामना संपलेला नाही. 18 बॉलला 29. एखादं षटक इकॉनॉमिकल आलं, एखाद्या 2 ते 3 विकेट आल्या, गुच्छामध्ये विकेट घेतल्या तर पलटवार शिवण्या स्पोर्ट्स धामणी संघाचा देखील होऊ शकतोय. कल्पेश पागी पहिलाच बॉल व फुल टॉस वी शेपला खेळलाय. फटका फसलाय, झटका लागलाय. सॉफ्ट डिसमिसल, सॉफ्ट हँडनं झेल पकडलाय सूरज चौधरीचा. चांगला झेल आणि बबलू खाडेची विकेट. फलंदाज पहिला बाद.
हे षटक सगळ्यात महत्त्वाचं या मॅचमध्ये. जर या ओव्हरला कमबॅक झालं नाही तर मी म्हणेन आराध्य 11 कसारा संघाचा बोलबाला राहू शकतोय. परंतु जर या ओव्हरला इथे इकॉनॉमिकल षटक टाकण्यामध्ये यश मिळालं कल्पेश पागीला तर ती चुरस शेवटपर्यंत आणि शेवटच्या बॉलपर्यंत तो मॅच तसाच रंगेल अशी ही या मॅचची खासियत राहणार आहे. कारण दोन्ही तुल्यबल संघ आहेत. बेस वर्सेस बेसची लढाई मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आराध्य 11 कसारा विपक्षामध्ये शिवण्या स्पोर्ट्स धामणी. हलक्या हाताने गॅप मध्ये मारलाय, गलीमधनं चेंडूला काढलंय, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक नाहीत, बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वाचा ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दर्शवणारा हा स्ट्रोक चौकार. आता ही संधी आणि आता मॅचची गोल्डन विकेट कॅरी. फलंदाज झालाय बाद. सागर आगांची विकेट. संतोष नडगेने रेल पकडलाय त्या गलीमध्ये बरोबर आणि आता झटका क्रमांक लागेल. महत्वाची विकेट. सागर आउट. सगळ्यात महत्वाची विकेट मिळाली. सागर आगान सध्या तरी आता डेगआउटला गेलाय आणि झटका क्रमांक मोठा दिला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार झाली आहे आणि आता हा दुसरा झटका लागलाय. 27 ला दुसरी विकेट. प्रदीप आपल्याला पाहायला भेटतो. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. गेला माझा हिरो होता. या मॅच मध्ये पाहूयात तो इफेक्ट टाकेल का. सध्या तरी त्याच्याहीसाठी प्लॅन मिस. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. दर्जेदार गोलंदाजी दाखवली गेली आहे. या ओव्हरला कमबॅक होतोय. आता 13 ला 24 करायचे आहेत. 13 बॉल 24 धाबा झाल्या 27. 51 सचेस 4 ओव्हरला तुम्हाला 51 काढायचे आहेत. आतापर्यंत खूप चांगली फाईट दोन्ही बाजूला झाली आहे. 27 काढल्या गेला. 13 ला आता 24च करायचे आहेत. समोर लोबो फुलटॉस होता. विषेपला फटका खेळायचा होता. फटका फसलाय. सूरज धावतोय. ओ माय गॉड, इथे तर थ्रो करायची गरज नव्हती. डायरेक्टली तो पायानेच बॉलला उडवलं होतं आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर आता 2 धाबा मिळतील असं दिसतंय. फुटबॉलचा प्रात्यक्षिकता. फुटबॉलमध्ये आम्ही रोनाल्डोला पाहिलंय, मेसीला पाहिलंय, नेमारला पाहिलंय आणि आता हा तर एक वेगळाच फुटबॉल दिसलाय. पायानेच बॉलला तो उडवला होता आणि तिथे आपण पाहतात बॉल पास केला अशा पद्धतीने ते चित्र राहिलं होतं. आता राहिलेत धाबा झालेत 29 आणि 12 ला आता 22 करायचे आहेत. आज सुनील छत्रीचं नाव घ्यायला विसरलो, क्षमा असावीत. कारण ज्याने आपल्या इंडिया टीमला फुटबॉलमध्ये सगळ्यात जास्तचे गोल करून दिलेत, सगळ्यात जास्त गोल इंडिया टीमसाठी सुनील छत्रीच्या नावावरती आहेत आणि ते फुटबॉलचं प्रात्यक्षिकता सध्या तरी आता सूरज चौधरीने दाखवलं. 12 ला 22. 12 बॉलमध्ये 22ची गरज. सँडी पोटकुळे मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या सोबतीला प्रदीप आहे आणि आता बॉलिंग मार्कवरती निलेश पागी पाहायला भेटतोय. गेल्या मॅचमध्ये काय ती अफलातून गोलंदाजी राहिली होती, त्याच गोलंदाजीची गरज याही ओव्हरमध्ये आता असावीत. कारण आता संघ थोडासा संकटामध्ये आहे. अपोजिट संघ देखील तितका ताकदवर. चला थोडंसं फास्ट खेळायचं आहे. महत्वाची सूचना देखील असेल. बरोबर मी म्हणेन पाहुणे आज बरोबर त्या वेळामध्येच आलेत. कारण ज्या पद्धतीचा मॅच आहे, गरमागरमीचा सामना आहे, बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण बरोबर आलात. पैसा वसूल मॅच पाहत आहोत. आज पाहुणेवरांची उपस्थिती आहे आणि पाहुणेवरांना एक चांगला मॅच पाहायला भेटतोय. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. 11 बॉलला आता 22 करायचे आहेत. एक एक डॉट बॉल तुम्हाला विजयाच्या समीत घेऊन जाईल. एक एक धाव तुम्हाला विजयाच्या समीत बॅटिंग करणाऱ्या टीमला घेऊन जाणार आहे.
मिस टायमिंग करून बसलेत. फटका पोहोचलाय, झेल पकडला जाईल का? आय विल टेक इट हा कॉल होता आणि कॉटन बोल्टची संधी होती आणि तो पकडला गेला झेल आणि संपेल खेळ. सँडी पोटकुलेची विकेट. फलंदाज सँडी आउट. ला 3 विकेट आता गेल्यात आणि आता 10ला 22 करायचे आहेत. याही मॅच मध्ये तशीच गोलंदाजी निलेश पागीनं सुरुवातच केली आहे. आता हा फटका आपण पाहतो सेफ झोन मध्ये खेळला. लॉंगनला फिल्डर आहेत. अजय गवते धावतोय. बॉल फेकी केला जाईल. स्ट्रायकर एंडला प्रदीप धोक्यामध्ये वाटेल, परंतु तोपर्यंत पुन्हा एकदा तो परतलाय. स्ट्रायकर एंड कडे एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 30 झाला. 30ला 3 विकेट. 2.3 खेळ झालाय. 9ला 21 करायचे आहेत. 9 बॉल मध्ये 21 धाव संख्येची गरज. खूपच महत्वाचा हा मॅच आपल्याला पाहायला भेटतोय. सामना रफ अँड टफ झालाय, हे महत्वाचं आहे. ती फाईट दोन्ही बाजूला झाली आहे. 9 बॉलला 21 करायचे आहेत. निलेश 6 बॉल तेज तरार. बरोबर तो टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळतो. टेक ऑफ घेणारा बॉल होता. उसळी घेणारा चेंडू निघालाय. प्रदीपला बीट करून विकेट किपरच्या दस्तानामध्ये हातामध्ये आणि आला अजून एक डॉट बॉल. तो दबाव आता बनवला जातो या ओव्हरमध्ये. 8 बॉलला आता 21 करायचे आहेत. या ओव्हरला फक्त सिंगलच आले आहे. एक विकेट देखील घेतली आहे आणि 4 बॉलला फक्त एकच धाव खर्च झाली. 30 धावा. समोर हेलिकॉप्टर उडवायचा होता. यावेळेस आपण पाहतो ती बॅट हातामधनं निसटली आहे. फायनली इतकं नशीब होते की ते स्टिक वरती पडलेली नाहीत. आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर यावेळेस आपण पाहतो एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने धावफलक 31. 7 बॉलला 20. 7 बॉलला 20 धाव संख्येची गरज. आणि जर हा बॉलवरती जर तो स्ट्रोक मोठा आला नाही, चौकार किंवा षटकार आला नाही, तर थोडंसं मी म्हणेन अंतिम ओव्हरला तो दबाव राहील धाव संख्येचा. त्यासाठी हा बॉल या मॅच मध्ये खूप महत्वाचा राहिलाय. निलेश पागी राऊंड द विकेट. बरोबर यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफस्टिकला थोडासा सोडून निघालाय. फुललेचा बॉल मिस केलाय आणि आता तिथे आपण पाहत आहोत 3 ओव्हरचा खेळ झालाय. धावा झाल्यात 31 आणि आता 6 बॉलला करायच्या 20. चला फिल्डिंग लावा. 6 बॉलला 20 धाव संख्येची गरज. अशाच परिस्थितीमध्ये पहिल्याही राऊंड मध्ये आरत देलेवन कसारा संघ सापडला होता संकटामध्ये. मग त्यानंतर प्रदीपची आपण जी फटकेबाजी पाहिली, तो मॅच फिनिशिंग टच पहिल्या राऊंडला दिलाय, परंतु आता हा मॅच फिनिशिंग टच दिला जाईल का पाहूया. 6 बॉलला 20 धाव संख्येची गरज. सहा बॉल 20 हव्यात. मॅच फिनिशिंग टच देता येईल का पाहूयात. मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलला 20 आणि दुसऱ्या बाजूला संतोष नडगे. आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी चांगलं कार्य केलंय. जे 2 षटक राहिलेत, पहिल्या ओव्हरला 22 होत्या, मग दुसऱ्या ओव्हरला 7 आल्या आणि तिसऱ्या ओव्हरला फक्त 2च धावा खर्च केल्यात निलेश पागीनं. आणि आता ही मॅच थोडीशी कठीण होत चालली आहे. 6ला 20 मिस टायमिंग करून बसलेत. फटका फसलाय. डाऊन द बॉल फिल्डर जज करतोय आणि तिथे आता टक्कर होते. दोघाही भावांमध्ये कॉलिंग नव्हतं, कॉलिंगचा अभाव. आणि आता ते फायनली चेंडू भूमीला प्रदान मिळालं. हे महत्वाचं जीवदान. आता 5 बॉलला 18. 5 बॉलला 18 करायचे आहेत. हे समीकरण तितकंही कठीण नाहीत. जर 5 बॉलला 18 करायचे आहेत, मग तुम्हाला आता ते 3 सिक्सरच मारावं लागतील आणि ती क्षमता आहे प्रदीपकडे. पाहूयात मॅच मध्ये यू टर्न मिळेल का. त्यासाठी आपण पाहतो हा झेल खूप महत्वाचा सोडलाय. संतोषचा बॉल याही वेळेस मिस टायमिंग. फटका फसलाय.
डाऊन द बॉल फिल्डर अजय गवतेनं पकडलाय झेल आणि संपेल प्रदीपचा खेळ. झटका लागतोय. धक्का क्रमांक या मॅच मध्ये चौथा. चार बॉलला 18 करायचे आहेत. आता षटकारानेच ते काम बनेल अशा परिस्थितीमध्ये आम्हाला अजून एक मॅच तो आठवतो 2016चा T20 वर्ल्ड कप, जिथे आपण पाहिलं असेल तो फायनलचा मॅच इंग्लंड संघाच्या विपक्षामध्ये वेस्ट इंडिज संघ होता. 6 बॉलला 24. मग त्या षटकारांचीच गरज होती असं वाटलं होतं त्या मॅचमध्ये की तो सामना फसेल, परंतु त्यानंतर तो बेन स्टोकला मारलेले ब्रेथवेट मे ते लगातारचे 4 षटकार आम्हाला आठवत आहेत. आता तसं काही घडेल का? 4 बॉलला 18 म्हणजे तुम्हाला 4 बॉलला 3 षटकार मारावे लागतील. आणि आता स्ट्रायकर एंडला नवीन खेळाडू आलाय, तितकंही सोपं नसेल. पाहूयात मनोज मोठा विक्रम नोंदवेल का? मोठा विक्रम होईल का पाहूयात. ओहो, बाउन्सर त्याच्यासाठी. तिखट मारा, बॉल निघालाय. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. तेच तरार शेंडू हाताळला गेलाय. 1 फॉर दी ओव्हर, ओनली फॉर दी ओव्हरची ग्वाही देत असताना व्हाईट बॉल आलाय. म्हणजे मॅचमध्ये अजून ती रंगतता, ती ठसनता, ती रोमहर्षकता अजून देखील आहे. 4 बॉलला 17. आता समोर यावेळेस फेकलाय आणि मागे फिल्डर आहे. तोपर्यंत एक सिंगल मिळेल. लेग बाईज पण कळवत आहेत. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. आता 3 बॉलला 16 करायचे आहेत. 3 बॉल मध्ये 16 धाव संख्येची गरज. जर गोळा करायचे असेल तर तुम्हाला आता 2 षटकार 1 चौकारच मारावा लागेल. तर हा सामना मॅच फिनिशिंग टच मिळू शकते या सामन्यामध्ये आराध्य 11 कसारा संघासाठी. परंतु सध्या तरी आता शिवन्या स्पोर्ट्स संघाचं पारड जड वाटतंय. आणि आता हा सामना फसलाय कारण इथे आलाय हा महत्वाचा अजून एक डॉट बॉल. आता 2 बॉलला 16. सामना आता हा कुठे फसला तर त्याचं उत्तर होतं जिथे सागर आगांची विकेट तुम्ही घेतली आणि तिथूनच मॅच मध्ये यू टर्न घेतलाय शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाने. ती विकेटच महत्वाची होती. आणि आता अजून एक डॉट बॉल. आता तर मॅचची औपचारिकता बाकी राहिली आहे. 1 बॉलला 16. विजयाच्या उंबरठ्यावर विजयाचा सुगंध आता दरवळायला लागला आहे मैदानावरती शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघासाठी. 1 बॉलला 16 ची गरज. आणि तिथे प्लेसमेंट पाहायला भेटते आणि फायनली तो सामना जिंकलाय. अभिनंदन देऊयात शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाला आणि हार्डलक टफलक देऊयात या मॅच साठी आराध्य 11 कसारा संघाला. अशा पद्धतीने हा मॅच समाप्त झाला आणि आता लगेचच वळूयात आपण टॉस कडे, जिथे पुढचा मॅच शिवन्या स्पोर्ट्स धामणी विपक्षामध्ये बेस्ट ऑफ बेलकडीपाडा संघ. ओके, अविनाश पागी आणि त्यानंतर संतोष नडगे आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. आयोजकांची सूचना आलेली आहे आमच्यापर्यंत. असं आपला टीम हडल झाला असेल तर दोन्ही खेळाडूंनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा, आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत आली आहे. टॉससाठी कॅप्टनला देखील पाठवून द्या आणि बेस्ट ऑफ बेलकडीपाडा संघ सोपान बरप आपण लगेचच आपण टॉससाठी यायचं आहे. आणि आता जसं पुढच्या मॅचला सुरुवात करूयात तसं ऐकूयात या मॅचसाठी आमचे साथी समालोचक ज्यांनी या स्पर्धेमध्ये रंग भरलेत आणि भरपूर चांगले आम्हाला साथ दिली आहेत आमचे विक्कीजी शेवाळे सरांना ऐकूयात. धन्यवाद.